व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेले आहे। राज ठाकरे या मुद्द्यावरून आक्रमक झालेत। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक नको असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आलेली आहे की इथे व्हीव्हीपॅट नाही, मशीन्स पुरेसे नाहीत। अरविंद सावंतांनी असं म्हटलेलं होतं की या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी काय म्हटलेलं आहे तर राज ठाकरेंनी आता असं म्हटलं की व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका, आक्रमक मागणीची ती केलेली आहे। महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे। निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट सोबत जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेशा नाहीत। त्यावर राज ठाकरे यांनी असं म्हटलं की व्हीव्हीपॅट शिवाय मतदान घेतलं जाऊ नये। देशात कुठेच सध्या निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झाले। आग्रही मागणी म्हणावी लागेल राज ठाकरेंची की देशामध्ये कुठेच सध्या निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा, व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। ते मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर देशामध्ये कुठेच सध्या निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय आणि देशामध्ये कुठेच सध्या निवडणुका नाहीये त्याच्यामुळे व्हीव्हीपॅट आणा अशी आग्रही मागणी राज ठाकरेंकडून करण्यात आली। या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत। तसंच 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2026 मध्ये होत आहेत। मग 4 वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसल्या करत होतं असं निवेदनामध्ये या शिष्टमंडळानं देखील म्हटलेलं आहे। तर व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। थेट सवाल जे आहेत ते राज ठाकरेंकडून करण्यात आलेले आहेत आणि आग्रही मागणी सुद्धा की व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय आणि मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आजपर्यंत हजारो करोड रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मशीन मागवली गेली ती नक्की आहेत कुठे? सामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीव्हीपॅट मशीन आणि तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवावा असं देखील निवेदनामध्ये शिष्टमंडळानं म्हटलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी काही आग्रही मागण्या सुद्धा केलेल्या आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरेंनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना म्हटलं। राज ठाकरे या मुद्द्यावरून आता आक्रमक झालेले आहेत। व्हीव्हीपॅट नसेल तर मग निवडणुका कशाला घेता असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। गेल्या 1 तासापासून शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे, मात्र आता राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। अधिकाऱ्यांना काही थेट सवाल राज ठाकरेंकडून करण्यात आलेले आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, प्रमुखांना बोलवल्यास सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं म्हणत राज ठाकरे आक्रमक झालेत। तर व्हीव्हीपॅट मशीन शिवाय निवडणुका घेऊ नका असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। देशात कुठेच सध्या निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। तर मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरेंनी पुढे म्हटलेलं आहे आणि देशामध्ये सध्या कुठेच निवडणुका नाहीये तर व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही, त्यामुळे आपलं मत कुणाला जातं हे कळण्याचा अधिकार हा मतदाराला आहे। त्यामुळे मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही। देशात कुठेच सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे व्हीव्हीपॅट आणा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झालेत। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख आले तर सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या बैठकीमध्ये ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट लावण्याची आग्रही मागणी केली जाते। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख आले तर सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरेंनी या ठिकाणी आक्रमक होत म्हटलेलं आहे। तर बैठकीमध्ये ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट मशीनची मागणी करण्यात आली आहे। देशात कुठे सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे व्हीव्हीपॅट आणा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अन्यथा बॅलेटवर मतदान घ्या असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर तासाभरापासून ही बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे आणि ठाकरे बंधू आता आक्रमक झालेले आहेत। राज ठाकरे आता संपलेली असून राज ठाकरे या बैठकीमधून आता बाहेर पडलेले आहेत। शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची बैठक अद्यापही सुरू आहे। राज ठाकरे काही वेळासाठी बाहेर गेले होते, आता पुन्हा एकदा ते
सभागृहामध्ये आलेले आहेत। राज ठाकरे यांनी या ठिकाणी आग्रही मागणी केली आहे। तासाभरापासून ही बैठक या ठिकाणी सुरू असून विरोधकांनी आपल्या मागण्या या निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवलेल्या आहेत। निवेदन देण्यात आलेले आहे, ते निवेदनामध्ये सविस्तर मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। मात्र प्रत्येक नेत्याकडून काही आग्रही मागणी, काही मुद्दे जे आहेत ते थेटपणे मांडले जात आहेत। थेट सवाल जे आहेत ते अधिकाऱ्यांना केले जात आहेत आणि उत्तरांची अपेक्षा सुद्धा केली जाते। ही बैठक झाल्यानंतर एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून नेत्यांकडून सविस्तर माहिती दिली जाईल असं म्हटलं जातंय की या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे। तर ठाकरे बंधू आक्रमक झाल्याचं या बैठकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आक्रमक झालेले आहेत। तर काही वेळासाठी उद्धव ठाकरे देखील या सभागृहातून आता बाहेर पडलेले आहेत। आपण पाहतोय तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी व्हीव्हीपॅटचा मुद्दा या ठिकाणी लावून धरलेला आहे। बैठक अद्यापही सुरू आहे। तासाभरापासून ही बैठक इथे सुरू आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा अशी मागणी या ठिकाणी राज ठाकरे यांनी केली आहे। आणखी काही मुद्दे या ठिकाणी चर्चेला येतील। त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशीन शिवाय मतदान नको, निवडणूक नको अशी आग्रही मागणी या ठिकाणी ठाकरे बंधूंकडनं करण्यात आली आहे। हा मुद्दा ठाकरे बंधूंनी लावून धरलाय। उद्धव ठाकरे काही वेळासाठी सभागृहातून बाहेर पडले, त्यावेळीची ही दृश्य देखील आपण पाहिलेली आहेत। तर राज ठाकरे देखील काही वेळासाठी इथून बाहेर पडले होते। अजूनही शिष्टमंडळासोबतची ही बैठक सुरू आहे। तास होऊन गेलेला आहे। तासाभरापासून ही महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे आणि आता काही वेळा पूर्वी सुरुवातीला राज ठाकरे आणि त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे हे बैठकीमधून थोडेसे बाहेर गेलेले आहेत। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका अशी आग्रही मागणी राज ठाकरेंची। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि देशामध्ये सध्या कुठेच निवडणुका नाही आहेत तर व्हीव्हीपॅट आणा अशी आग्रही मागणी राज ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी आणखी काही सविस्तर चर्चा होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत। आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे। विरोधकांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला हे निवेदन कळवणार, त्यांच्या मागण्या कळवणार असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी इथे म्हटलेलं आहे। तर व्हीव्हीपॅट मशीन लावा अशी आग्रही मागणी या ठिकाणी ठाकरे बंधूंकडनं करण्यात आली। देशामध्ये कुठे सध्या निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलंय।